नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह भरतीसाठी अति महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्याने कोणी टेलिग्राम नाही जॉईन केले त्याने टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला जी नवीन अपडेट आलेली आहे ती त्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तर चला प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅडॅस या किताबाचा त्याग केला. उत्तर आहे सर. प्रश्न दुसरा, भारताचे पितामहा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची आहे? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न तिसरा, पहिला फॅक्टरी कायदा कोणत्या व्हाईसरॉय च्या कार्यकाळात संमत झाला? उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न चौथा, देवबंद आंदोलनाशी संबंधित व्यक्तित्व? रशीद अहमद गंगोई. प्रश्न पाचवा, माणिक तोळा कट प्रामुख्याने कशा संदर्भात होतो? तर आहे बॉम्ब तयार करणे. प्रश्न सहावा, इंग्रजांनी भारतातील पहिली वखार डॅडॅस येथे स्थापन केली होती? तर आहे मछलीपट्टणम. प्रश्न सातवा, अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या संघटनाचे सदस्य होते? उत्तर आहे अभिनव भारत. प्रश्न आठवा, फाळणीनंतर झालेली दंगली रोखण्यासाठी महात्मा गांधी यांनी डॅडॅस येथे उपोषण केले होते? उत्तर आहे नौखाली. प्रश्न नववा, लॉर्ड विल्यम बेटिकने कोणत्या वर्षी सती प्रथा विरोधी कायदा संमत करून घेतला? तर आहे 1829. प्रश्न 10, राजा राम मोहन रॉय यांच्या अनुयायांनी बंगालमध्ये स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे वंग भाषा प्रकाशिका सभा. प्रश्न 11, चोरी चोरा येथील घटनेत किती पोलीस मृत्युमुखी पडले होते? उत्तर आहे 22. प्रश्न 12, भारतातील होम रूल चळवळ डॅडॅस होम रूल चळवळीच्या धर्तीवर आधारित होती? उत्तर आहे आयरिश. प्रश्न 13, भारतीयांचे समर्थन मिळावे म्हणून यावर्षी वेव्हेल योजना भारतात जाहीर करण्यात आली? उत्तर आहे 1945. प्रश्न 14, योग्य जोडी ओळखा. उत्तर आहे गणेश उत्सव 1893 आणि शिवजयंती 1895. प्रश्न 15, हडप्पा आणि मोहनजोदडो हे मानवी संस्कृतीचा इतिहास सांगणारे ठिकाण सध्या या देशात आहे? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 16, रुपयाचा प्रश्न या विषयासाठी अर्थशास्त्राची पदवी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाने प्राप्त केली होती? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 17, नेहरू रिपोर्टर कशा संदर्भात होता? उत्तर आहे भारतीयांनी मिळून घटना तयार करणे. प्रश्न 18, भारत सरकारने केलेल्या पोलीस कारवाईमुळे निजाम डॅडॅस या दिवशी शरण आला? उत्तर आहे 17 सप्टेंबर.
प्रश्न 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 20, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा ओळखला जातो? उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न 21, सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशा संदर्भात बरोबर आहे? उत्तर आहे मधुमक्षिका पालन. प्रश्न 22, 8632 ही कोणत्या पिकाची जात आहे? उत्तर आहे ऊस. प्रश्न 23, श्रीवर्धन येथील जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. उत्तर आहे रोठा. प्रश्न 24, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती आहे? उत्तर आहे गणेश. प्रश्न 25, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? उत्तर आहे घोलवड. प्रश्न 26, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? उत्तर आहे जांभी. प्रश्न 27, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? उत्तर आहे नैऋत्य मोसमी. प्रश्न 28, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? उत्तर आहे राजेवाडी. प्रश्न 29, पुण्यातील आगन खान पॅलेस येथे कुणाची समाधी आहे? उत्तर आहे कस्तुरबा गांधी. प्रश्न 30, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मॅजेस्टर म्हणतात? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 31, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 32, विसंगत शब्द ओळखा. उत्तर आहे सिद्धिविनायक. प्रश्न 33, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा समावेश डॅडॅश साली जागतिक वारसा स्थळामध्ये झाला? उत्तर आहे 2004. प्रश्न 34, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 35, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 36, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 37, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅडॅश या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 38, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 39, मुळा, मुठा, घोड, नीरा या डॅडॅश नदीच्या उपनद्या आहेत? उत्तर आहे भीमा. तर इथं मित्रांनो थोडा प्रश्न इकडे तिकडे झालेला आहे, पण प्रश्न बरोबर आहे. मुळा, मुठा, घोड, नीरा या नद्याच्या उपनद्या कोणत्या आहेत? भीमा. प्रश्न 40, महाराष्ट्राचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे? उत्तर आहे अंबेजोगाई. प्रश्न 41, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? उत्तर आहे लोणेर. प्रश्न 43, खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या कायद्यात प्रांतिक स्वायत्तेची संबंधित तरतूद करण्यात आली? उत्तर आहे 1935. प्रश्न 44, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न 45, देसाईगंज हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे वस्त्रोद्योग. प्रश्न 46, बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली?
उत्तर आहे गौतम बुद्ध. प्रश्न 47. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र कुठे आहे? उत्तर आहे कल्पकम. प्रश्न 48. चीन या देशाच्या संसद गृह कोणत्या नावाने संबोधले जाते? उत्तर आहे पीपल्स नॅशनल असेंब्ली. प्रश्न 49. भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताचा सेवा कार्यालय किती वर्षाचा आहे? उत्तर आहे 3. प्रश्न 50. 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे जयप्रकाश नारायण. प्रश्न 51. कोयना विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 52. लोह पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 53. दरवर्षी डॅश दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 11 जुलै. प्रश्न 54. भारतातील सांस्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न 55. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 56. मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे परभणी. प्रश्न 57. मूक नायक हे पक्ष कोणी सुरू केले? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 58. पवनधाम आश्रम कोणी स्थापन केला? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न 59. 1 रुपयाची नोट वगळता अन्य चलन निर्मिती मक्तेदारी कोणाकडे आहे? उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न 60. खालीलपैकी कोणाचं जहान नेते म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे अरविंद घोष. प्रश्न 61. खालीलपैकी संगणक मिशन कोणता? उत्तर आहे ट्रोजन हॉर्स. प्रश्न 62. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1945. प्रश्न 63. ईशान्य भारतात केल्या जाणाऱ्या स्थलांतरित शेती किंवा नावाने ओळखले जाते? उत्तर आहे झूम. प्रश्न 64. खालीलपैकी घडीचा पर्वत कोणता? उत्तर आहे अरवली. प्रश्न 65. निलगिरी पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे दोडा बेटा. प्रश्न 66. पृथ्वीवरील जीवन सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रमुख आधार? उत्तर आहे सूर्य. प्रश्न 67. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? उत्तर आहे वारणा. प्रश्न 68. ज्ञानेश्वरी ही कोणत्या संस्कृत ग्रंथावरील टीका आहे? उत्तर आहे गीता. प्रश्न 69. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद कोठे भरली होती? उत्तर आहे शिकागो. प्रश्न 70. इंग्रजाविरुद्धच्या लढ्यासाठी चतुसृष्टी कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी दिला? उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 71. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? उत्तर आहे 360. प्रश्न 72. जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 मार्च. सर्वाधिक तरंग लांबी या रंगाची आहे लाल. प्रश्न 75. भारतात प्रत्यावर्ती धारेची वारंवारता डॅश डॅश? उत्तर आहे 50 हर्ट्झ किंवा 50 Hz.
प्रश्न 76. ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलतो त्यास काय म्हणतात? उत्तर आहे उत्प्रेरक. प्रश्न 77. वाहकातून जाणारी विद्युतधारा वाहकाभोवती डॅडॅस निर्माण करते. उत्तर आहे चुंबकीय क्षेत्र. प्रश्न 78. डॅडॅस हाडाचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. उत्तर आहे 25. प्रश्न 79. ड्रॉसेरा बर्मानी ही वनस्पती डॅडॅस आहे. उत्तर आहे कीटक भक्षी. प्रश्न 80. दोन शिखर व दरी यातील अंतरास काय म्हणतात? उत्तर आहे तरंग लांबी. प्रश्न 81. प्रकाश किरण भिंगाच्या डॅडॅस यातून जाताना विचलित होत नाही. उत्तर आहे प्रकाशीय केंद्र. प्रश्न 82. पित्तरसाचा सामू डॅडॅस असतो. उत्तर आहे 7.6 - 8.6. प्रश्न 83. हृदयाची लांबी डॅश डॅश. हृदयाची लांबी डॅश डॅश. तर उत्तर आहे 12 सेंटीमीटर. प्रश्न 84. खालीलपैकी सायलेंट किलर वायू कोणता? खालीलपैकी सायलेंट किलर वायू कोणता? उत्तर आहे CO. प्रश्न 85. मत्स्य वर्गातील प्राण्यांचे डॅश डॅश हृदय कप्प्याचे असते. उत्तर आहे 2 कप्प्याचे. प्रश्न 86. प्लॅनेरिया लिव्हर फ्ल्यू हे डॅश डॅश संघातील प्राणी आहे. उत्तर आहे चपट्या कृमीचा संघ. प्रश्न 87. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन डॅश डॅश असते. उत्तर आहे 1300 ते 1400 ग्रॅम. प्रश्न 88. विषाणूचा आकार डॅश डॅश असतो. उत्तर आहे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. प्रश्न 89. रिकास्टेलो आणि टर्ली यांनी रक्तगटाचा शोध डॅडॅस लावला. उत्तर आहे AB. प्रश्न 90. टायफॉइड हा डॅडॅस आजार आहे. उत्तर आहे जीवाणूजन्य. प्रश्न 91. कोणत्या मूलद्रव्याची अभिक्रियाशीलता सर्वात जास्त आहे? उत्तर आहे पोटॅशियम. प्रश्न 92. रायझोबियम हे डॅश डॅश आहे. उत्तर आहे सहजीवी विषाणू. चुकलेला आहे. रायझोबियम हे डॅश डॅश आहे. तर उत्तर आहे मित्रांनो सहजीवी जीवाणू. प्रश्न 93. मोठ्या आतड्याची लांबी. उत्तर आहे 1.5 मीटर. प्रश्न 94. धातूची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया होऊन डॅडॅस वायू मुक्त होतो. उत्तर आहे NH2. प्रश्न 95. प्रकाश संवेदी पेशी आढळतात. उत्तर आहे दृष्टीपटल. प्रश्न 96. डोबेरायनर ची त्रिके कोणती? उत्तर आहे CL/BrI. प्रश्न 97. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या बाहेरची दिशेने बल प्रयुक्त होते त्यास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे अपकेंद्री बल. प्रश्न 98. प्रश्न 98. प्रश्न 98. वस्तुमान व त्वरण यांचा गुणाकार म्हणजे? उत्तर आहे बल. प्रश्न 99. कोंब्रोल्या उपकरणात अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. क्रोमोल या उपकरणात
अंतर्गोल भिंगाचा वापर केला जात नाही. उत्तर आहे मित्रांनो कॅमेरा. प्रश्न 100. नाल कुतलता डॅश डॅश रेपासून तयार होते. तर यापैकी नाही. प्रश्न 101. चा आकार डॅडॅस असतो. तर 200 मायक्रोमीटर. प्रश्न 102. डॅडॅस हे विषाणू प्राण्यांवर हल्ला करतात. तर आहे कोरोना विषाणू गुरांवर. प्रश्न 103. वनस्पतीमध्ये डॅडॅस या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे खोड बारीक होते. तर पोटॅशियम. प्रश्न 104. कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय? तर आहे कॅनिस फॅमिलियारिस. प्रश्न 105. केसाचे संरक्षण करण्यास डॅडॅस या जीवनसत्वाचा वाटा आहे. तर आहे B7. प्रश्न 106. डॅडॅस या ग्रंथीच्या संप्रेरकामुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित केले जाते. तर आहे पराओटू. प्रश्न 107. लिथियमची अणुत्रिज्या डॅडॅस पिकोमीटर. तर आहे 152 cm. प्रश्न 108. डॅडॅस आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्यपटल जोडलेली असते. तर आहे अंतर्द्रव्य जालिका. प्रश्न 109. हायड्रा, जेलीफिश, सी अनिमो, फायसेलिया हे डॅडॅस या प्राणीसंघात मोडतात. उत्तर आहे सिर्लेटाराटा. प्रश्न 110. ग्रीन विट्रियोल यास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे फेरस सल्फेट. प्रश्न 111. सर्वात लहान संतृप्त हायड्रोकार्बन. उत्तर आहे CH4. प्रश्न 112. विजयुक्त आणि तारामध्ये डॅडॅस इतके भूअंतर असते. तर 220. प्रश्न 113. वनस्पतीमधील हा डॅडॅस पुनरुत्पादनाचा भाग आहे. उत्तर आहे फूल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे.